मध्यपूर्वेत जेव्हा युद्धाची सुरुवात होते तेव्हा गोष्टी कोणत्या स्तरावर जाऊ शकतात याचा अनुभव स्वतः अमेरिकेने 1973ला घेतला होता. इजिप्त आणि सिरियाने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेनेही इस्रायलच्या समर्थनार्थ हल्ले चढवले. पण संतापलेल्या अरब राष्ट्रांनी, ज्यात सौदी अरेबिया, कुवैत, इराक, लिबिया, यूएई यांनी अमेरिकेवर एम्बार्गो लावला. म्हणजे जर तुम्ही आमच्या शत्रूला मदत करणार असाल तर आमचं तेल तुम्हाला मिळणार नाही, अशी ही थेट वॉर्निंग होती. याचा परिणाम म्हणून अमेरिकेतले पेट्रोल पंप अक्षरशः कोरडे पडायला लागले. जिथे पेट्रोल डिझेल उपलब्ध होतं तिथे 5 ते 10 किलोमीटरच्या रांगा लागल्या. अमेरिकेने वाहनांचं इंधन कमी जळावं यासाठी वेग मर्यादा घालून दिली आणि अमेरिकेचं इंधन धोरण या घटनेनंतर पूर्णपणे बदलून गेला. अमेरिकेसाठी कच्चं तेल हे फक्त इंधन नव्हतं, तर तो राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका बनला होता. अमेरिकेने यानंतर स्वतःच्या देशातच कच्च्या तेलाचे साठे शोधले. देशात जास्त मायलेज देणाऱ्या गाड्या वापरण्यावर भर दिला. तातडीचा उपाय म्हणून भूमिगत साठ्यांमध्ये किमान 90 दिवस पुरेल एवढा साठा करून ठेवला. शेजारच्या मेक्सिको आणि व्हेनेझुएलामधून कच्च्या तेलाची आयात वाढवली. 2010 नंतर शेल ऑइल साठ्यांमुळे तर अमेरिकेला मध्य पूर्वेतल्या तेलाची गरजही उरली नाही आणि उलट अमेरिकेनेच आपलं कच्चं तेल विकायला सुरुवात केली. भारत सध्या अमेरिकेकडून आपल्या एकूण गरजेच्या 5 ते 7% कच्चं तेल खरेदी करतो. अमेरिकेने मध्य पूर्वेतल्या 1973च्या युद्धानंतर जे केलं ते आत्मनिर्भर होण्यासाठी आणि एखाद्या तेल उत्पादक देशाने आपल्याला ब्लॅकमेल करू नये यासाठी धडा देणारं होतं.